अरे वत्सलाबाई, नाही म्हणजे मला ना तुमचे काय बोलतात तुम्ही ते मनापासून आभार मानायचे आहेत. अहो माझे कसले आभार मानताय? मीच तुम्हा सर्वांचे आभार मानायला हवेत. मी एवढा त्रागा केला, इतकी चिडचिड केली, पण तुम्ही सगळं निमूटपणे सहन केलं. तसा नाही, म्हणजे तुम्ही पण सगळं समजून घेतला ना. हा म्हणून आता हे घर ना कायम सुखाने नांदणार आहे. आणि आता सगळ्यांनी इथेच राहायचं आहे आग्रहवर, कोणी पण कुठे पण जायचं नाही. आरोही कुठे आहे? तिला शोधते मी. हा आरोही इकडे देवघराकडे गेली. हो का? आलेच मी. ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड असं म्हणतात. आई बाबांमधले सगळे गैरसमज दूर झाले, त्यासाठी मनापासून आभार मानते मी तुझे. आणि मी तुझे. आई, अहो तुम्ही. आरोही, मला देवापेक्षा जास्त तुझे आभार मानायचे. अहो काय बोलताय तुम्ही? ही सगळी देवीचीच तर कृपा आहे. हो, पण प्रयत्न तर तुझे आहेत. देवाची कृपा तेव्हाच होते जेव्हा माणूस अविरत प्रयत्न करतो. माझा हा संसार सुरळीत व्हावा, आपलं कुटुंब एकत्र यावं, म्हणून केवढे कष्ट घेतलेस तू. आई, पण मी हे सगळं माझ्या माणसांसाठीच केलं. बरोबर आहे तुझं, पण मला खरंच खूप कौतुक वाटतं तुझ्या क्षमाशील स्वभावाचं. सुरुवातीच्या काळात मी तुझ्याशी कशी वागले, त्यावेळेला माझी सतसत विवेकबुद्धी कुठे गेली होती कोणास ठाऊक. मी अगदी माझ्या मतांवर ठाम होते. इतकंच नाही तर माझी मतं तुझ्यावर लादण्याचाही प्रयत्न केला मी, पण तू सगळं सहन केलंस. मला बरं नसताना तर तू आदर्श सुनेसारखी माझी सेवा केलीस. तन्मयला सुद्धा सांभाळलंस आदर्श बायकोसारखं. तन्वीला बहिणीचं प्रेम दिलंस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या मुलांना त्यांचे बाबा आणि मला माझा नवरा फक्त तुझ्यामुळे परत मिळाला. मला माझे आई बाबा मिळाले. काय तन्मय, एक विचारू काय? हा विचारा ना. तू जेव्हा तुझ्या बाबांना भेटला ना, तेव्हा तू त्यांना एकदम अशी मिठी मारली असशील ना? हो. म्हणजे इतकी वर्ष झाली तुला बाबांना भेटून, आणि मग ते जेव्हा भेटले आणि त्यांनी तुला जवळ घेतला तेव्हा तुला नेमका काय वाटला ना, ते तुझा चेहरा सांगतोय. हो काका, आता बाबा या नात्याची मला कधीच कमी नाही जाणवणार. हा, इतक्या वर्षांची उणीव भरून निघाली. पण काका, मला पुन्हा एकदा कळलं, कितीही दुरावा असला ना तरी रक्ताची नाती ही जवळची असतात. हा, हे मात्र एक नंबर बोलला तू. ए तन्मय, पण आता तू तुझ्या बाबांना सांग. हा, आता त्यांना सांग काय हे आग्रह सोडून कुठे पण जायचा नाही. हा, आता सगळ्यांनी इकडेच राहायचं आहे. त्यांचे ते म्युझिकचे क्लासेस, काय गाण्याचे क्लासेस, ते इकडेच आग्रह मध्ये घ्या बोल त्यांना. आणि एक मला विचारायचा होता, म्हणजे आपले जे मकरंजी आहेत ना, म्हणजे तुझे बाबा, ते काय बोलतात, ते गुरु आहेत ना गाण्यामधले, तर ते आहेत ना, ते मला गाणं शिकवतील काय? मला काय हसायला काय झाला तुला? तुला काय वाटलं मी काय असा तसाच आहे काय? अरे मी तर तेव्हा तरुण होतो ना,
म्हणजे आता पण आहे, पण तेव्हा जास्त तरुण होतो ना, तेव्हा एकदम सॉलिड गाणं बोलायचो माहितीये. म्हणजे आता माझी प्रॅक्टिस चुकली, पण ते गाणी एकदम जाम बोलायचो. हिंदी पिक्चरचं आपल्याला ए जी ओ जी जी काका मस्त छान कळला ना. मग सांगशील ना तसं मकरंदजींना? हो सांगतो ना मी बाबांना तुम्हाला गाणं शिकवायला. ते फ्री मध्ये शिकवतील. काय बोलतोस काय, म्हणजे एकदम फुकट मध्ये? अरे आणि तुला माहित आहे ते हे पण गाणं मी चांगला बोलायचो. मी जाऊन येतो हा, जरा ते सामान आणायचं. हा आरोही, आरोही. आरूला अचानक काय झालं काय माहिती. म्हणजे एवढ्या मोठ्या संकटातनं ताऊन सुलाखून बाहेर पडली आणि अचानक तिला चक्कर आली, म्हणजे कमाल झाली म्हणायची. बरं तिला काय बीपीचा त्रास पण नाही. आनंद, आनंद, थांबा थांबा. बरं झालं बाबा इथंच भेटलात. जरा मला सामान काढायला मदत करता का? हा, एवढा उन्हाळा आणि त्यात एवढं हे सगळं सामान. मी ना जरा हो बाहेर जाताय दिसतंय मला. हा, पण मला थोडी मदत करून गेलात तर नाही का चालणार? हा, मला पण जरा. हा, शूटिंगला जाताय का? हा, पण जरा 2 मिनिटं थांबा ना. माझं अगदी 1 मिनिटाचं काम आहे. मी ना सगळ्यांसाठी काही ना काहीतरी घेऊन आलीये. नाही वेणूबाई, ऐका जरा. मी शूटिंग साठी नाहीतर माझ्या पर्सनल कामासाठी जात नाही आहे. आरूला चक्कर आली आहे. हा, त्याच्यामुळे डॉक्टरचा फोन लागत नाही, म्हणून मी डॉक्टरला बोलवायला चाललोय. काय? अहो काय सांगताय काय? मग हे आधी नाही का सांगायचं? तुम्ही सांगून द्यायला पाहिजे ना. अहो पण चक्कर आली म्हणजे कशी काय चक्कर आली? हा, उपास वगैरे धरला होता का तिने? मी तिला किती वेळा सांगितलंय की तू असा उपास धरू नकोस म्हणून. तुला नाही सोसत. वेणूबाई माझं ऐकता का जरा? इकडे माझ्याशी गप्पा मारत वेळ फुकट घालवू नका. तुम्ही आतमध्ये जा आणि मला पण डॉक्टरकडे जाऊ दे आता. मी आज जाते आणि कोणाला तरी पाठवते सामानासाठी. हा, जावा. तुम्ही जा. हॅलो, हा तन्मय. नाही इकडेच आहे बाहेर. काय बोलतोस? फोन लागला डॉक्टरचा? हा मी येतो. आणि हे बघ वेणूबाई पण आल्यात. हा येतो मी येतो. हा बिचारा किती काळजी करतोय आपल्या बायकोची. तन्मय, हा त्या काही काळजी करू नकोस. आरूला काही होणार नाहीये. अरे ह्या सगळ्यातून ती गेलीये ना, म्हणून मनावरचं ओझं उतरलं असेल तिच्या. म्हणून हे असं काहीतरी झालं असेल. मी देवाचा अंगार आणलाय. नाही मला माहितीये तुझा विश्वास नाहीये, पण आरूसाठी लाव. आरोहीसाठीच कशाला? मलाही पटतंय म्हणून लावतो. माझ्यात जो काही बदल झाला तो आरोहीमुळेच तर झालाय. आणि आता मलाही पटलंय की काही गोष्टींची किंमत पैशात नाही करता येत. आणि हेही पटलंय की देवावरती श्रद्धा सुद्धा असावी. पटलं ना तुला सगळं? आहे ना देवावर विश्वास? मग बघ आता आरूला काहीही होणार नाही, कधीच नाही. हा, अंगारा लावते. आई, तिला अचानक काय झालं? गेल्या काही दिवसातली हिची मनस्थिती मी समजू शकते. त्या सगळ्या गोष्टींचा खूप ताण आला असेल तिच्या मनावर. डॉक्टर, काळजी करण्यासारखं काही नाही ना? नाही, अजिबात नाही. उलट आनंदाचीच बातमी आहे. घरात नवीन पाहुणा येतोय. अहो काय सांगताय काय? आरोही, कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची. हा, आणि हो, उद्या एकदा क्लिनिकला येऊन जा रुटीन चेकअपसाठी. ओके, येऊ मी?
हो मी घेऊन येईन तिला. तन्मय अगं नाही नाही आता उठायचं नाही, थोडे दिवस आराम करायचा. आम्ही सगळं बघतो, सगळं सांभाळतो. आई अहो पण मी अहो नाही आणि पण नाही. आई म्हणतेस ना, मग आईचं ऐकायचं. मी देवापुढे साखर ठेवून येते. हा आलेच. कॉंग्रॅच्युलेशन्स. आरोही, तू एकाच दिवशी मला 2 नात्यांमध्ये जोडलंस, मुलाच्या आणि बापाच्या. थँक्यू, थँक्यू सो मच. नाही नाही कमिटमेंट नाही करू शकत ना, मग प्रॉब्लेम तोच आहे ना. नाही इव्हेंट नाही ते इव्हेंटाचे पैसे काय त्याचा प्रश्न नाही, पण इव्हेंट मी नाही करू शकत. आमच्या घरीच एक इव्हेंट आहे. हो नाही मी तुम्हाला नंतर फोन करतो. हा काय झालं काय वेणूबाई? हो काय झालं काय विचारताय? हे आता तुम्ही काय केलं? ए माझा मित्र आहे ना, त्याला फोन करून सांगत होतो काय कमिटमेंट काय नाही करू शकत, कारण आमच्या घरातच इव्हेंट आहे ना. माझी भाची प्रेग्नंट आहे बोलत होतो. अहो हे आता सांगायची गरज आहे का? काय सांगायचं नसतो, गुड न्यूज आहे ना. अहो मला तर एवढा भारी वाटतोय ना वेणूबाई, का म्हणजे आरू आपली आई होणार, म्हणजे मी आजोबा होणार. आपल्या आग्रह मध्ये ना अशी लहान लहान पावलं अशी दुडू 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 चालणार आणि आपण त्यांच्या मागे मागे असे धावणार. आता बोबडं बोलण्याचे दिवस येणार. आणि ती लहान लहान बाळांची लहान लहान अशी खेळणी ती आणायची आणि मग आपण पण त्यांच्यासारखा लहान व्हायचा. सारखी सारखी दुपटी बदलायची. संध्याकाळी आरूच्या खोलीत धूप दाखवायचा. वा वा वा. हा आणि बरं का आनंद, मी आहे ना डिंकाचे मेथीचे जमतील तसं सगळे लाडू करणार आहे. बाळ आणि बाळंतीण अगदी छान मस्त सुदृढ राहिले पाहिजे. आपण एवढी सगळी माणसं आहोत ना, त्याची काळजी घ्यायला मग काय प्रश्नच नाही. हो हो अगदी खरंय खरंय. आरूचं बाळ अगदी नशीब घेऊन येणार आहे बरं का. 2-2 आजा, 2-2 आजोबा, आत्या मावशी सगळे लाड करणारे आहेत ना घरात. हे मात्र एक नंबर बोलला था तुम्ही वेणूबाई. अरे मी तुमच्याशी बोलत काय बसले. देवळात जाऊन येते. अहो येताना ना मी नवस बोलले होते. हा तो एवढ्या लवकर पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं. वेणूबाई एक काम करा ना माझं, म्हणजे माझ्या वतीने सुद्धा थोडीशी दक्षिणा देवाला ठेवून या. हा मी तोपर्यंत माझा फोन आटपतो. अहो आहेच का तुमचा फोन? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की कोणालाही काहीही सांगायचं नाही. आता आपण का नाही सांगायचं ते सांगितलं नाही ना. गुड न्यूज आहे. चोर रोटी भरल्याशिवाय कोणाला काहीही सांगायचं नसतं. चोर ओटी हे काय असतं म्हणजे? ते मी आल्यावरती सांगते, पण कुणाला काहीही सांगायचं नाही, कळलं? नाही लक्षात सांगत. ठेवा हे. हो ठेवतो. आरोही, तू कायम अशीच हसत राहा, म्हणजे आपली मुलगी सुद्धा तुझ्यासारखी कायम हसत राहील. एक मिनिट, तुला कसं माहित आपल्याला मुलगीच होणार आहे ते? कसं म्हणजे? मला मुलगीच हवी आहे ना, तुझ्यासारखी सुंदर, शांत, समजूतदार, जी सतत हसत मुखाने वावरत राहील. नाही पण
मला जर मुलगा हवा असेल तर ठीक आहे, तुला मुलगा हवा असेल तर ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ह्या वेळेला मुलगी, पुढच्या वेळेला मुलगा. काय काही चुकीचं बोललो का? हो. ठीक आहे, आता मुलगा तर मुलगा. अरे अरे असं काय करतोय तन्मय? हे बघ, मुलगी व्हावी की मुलगा हे ठरवणं काही आपल्या हातात नाही. मला फक्त एकच गोष्ट हवी आहे, ती म्हणजे आपल्याला जे काही होईल ना ते अगदी निरोगी आणि सुदृढ व्हावं. येस, अगदी बरोबर बोललीस. आपलं बाळ आहे ना एकदम हेल्दी होणार, एकदम असं मस्त हेल्दी. आणि आता पुढचे 9 महिने मी तुझी इतकी काळजी घेणार, इतकी काळजी घेईन. बस 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 पुरे पुरे. तन्मय, मला फक्त तुझी साथ हवी आहे, ती सुद्धा पुरेशी आहे मला. तेवढी मात्र नक्की दे. अगं तो या काळातच कशाला, कायमच आहे. अरे मी काय म्हणतोय, जर जुळी झाली तर? जुळी? हा, म्हणजे 2 मुली किंवा 2 मुलं किंवा मुलगा मुलगी. हा, काय टेन्शन राहणार नाही. पुढच्या वेळेला पण परत जुळी मुलगी. हो, आणि मुलीने जरी तुझी बाजू घेतली तरी मुलगा नेहमी माझीच बाजू घेणार. ते नंतर बघू ना, कोण कोणाची बाजू कसं घेते ते. वा 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 माऊली वा. आई, बाबा, नमस्कार करतो. अरे मला नमस्कार कशाला करते? देवाचे आशीर्वाद दे तुम्हाला माऊली. मी काय वेगळा आशीर्वाद देणार? बाबा, आता माऊली वगैरे नाही, आरोही म्हणायचं. बर, तुमची इच्छा. आता या घराच्या मालकीण बाई आहात तुम्ही. नाही बाबा, आग्रह आपल्या सगळ्यांचं आहे, अगदी तुमचं सुद्धा. आजवर आग्रह आईच्या मायेला आणि वडिलांच्या आधाराला आसूसलं होतं, पण आता तुम्ही सुद्धा आमच्या सोबतच राहणार म्हटल्यावर आग्रहचं कुटुंब खऱ्या अर्थाने पूर्ण झालंय आज. अगदी बरोबर. आणि बघा ना, तुम्ही ते पाऊल ठेवलं आणि गोड बातमी घेऊनच आलात. नाही, बातमी गोड आहे, प्रश्नच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी जबाबदारी आता वाढली आहे तन्मय. स्वप्नाच्या मागे धावताना आपल्या लोकांना विसरायचं नाही, त्यांच्यापासून फार दूर जायचं नाही, कळलं? स्वप्न अपूर्ण राहील तरी चालते, आपली माणसं दूर जाता कामा नये, नातं जपायला. आणि तीच नाती तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला बळ देतील. ए चला ना लवकर, मला सेल्फी काढायचा आहे. इकडे या पटकन. चला 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 या. काढा सेल्फी काढ. झालं.